रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. भिंतीवरचं जुनं घड्याळ टिक 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 करत होतं आणि त्या आवाजात रोहनच्या हातात ते पत्र थरथरत होतं. रोहन, तू माझा खरा मुलगा नाहीस. ती एक ओळ त्याच्या डोक्यात सतत फिरत होती. जणू कोणीतरी त्याच्या छातीत काहीतरी तोडत होतं. त्याचे डोळे लाल झालेले होते. श्वास जोरात चालू होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्या आईसाठी तो जगत होता, जी आई त्याच्यासाठी स्वतः उपाशी राहिली, ती त्याची खरी आई नव्हती. रोहनने पुन्हा पत्र उचललं, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पुढे वाचायला सुरुवात केली. बाळा, हे सत्य सांगताना माझं मन 1000 वेळा तुटलं. रोहनच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. ती हसणारी आई, त्याला अभ्यासाला बसवणारी आई, आजारी पडला की रात्रभर डोक्यावर हात ठेवून बसणारी आई. पत्रात पुढे लिहिलं होतं, तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस, पण मी तुला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलं. हे वाचताच रोहन जोरात रडायला लागला. ते पत्र छातीशी धरून बसला आणि आई म्हणाला, तू माझी खरी आई नसलीस तरी माझ्यासाठी तूच सगळं होतीस. संपूर्ण घरात त्याचा रडण्याचा आवाज घुमत होता. त्या रात्री पहिल्यांदाच रोहनला स्वतःचं अस्तित्व परक वाटत होतं. तो उठला, हळूहळू घरात फिरू लागला, भिंतीवरचे जुनं फोटो बघू लागला. लहानपणीचा एक फोटो, त्यात तो आईच्या मांडीवर झोपला होता. दुसऱ्या फोटोमध्ये सुमन त्याला शाळेसाठी तयार करत होती. आणखी एका फोटोमध्ये त्याचा वाढदिवस. घर गरीब होतं, केक नव्हता, फक्त एक छोटासा लाडू होता. पण त्या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदात दिसत होते. रोहन फोटो हातात घेऊन रडत म्हणाला, जर मी तुझा मुलगा नव्हतो तर तू माझ्यावर इतकं प्रेम का केलंस आई? जो जमिनीवर बसला आणि अचानक त्याला एक गोष्ट आठवली. लहानपणी गावातले काही लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायचे. काही वेळा तो ऐकायचा, हा सुमनसारखा दिसत नाही, पण तेव्हा त्याने कधी लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र प्रत्येक गोष्ट त्याला आठवायला लागली होती. पत्रात पुढे लिहिलं होतं, 20 वर्षापूर्वीच्या त्या रात्री माझं आयुष्य कायमचं बदललं. रोहनचं लक्ष पूर्ण पत्राकडे गेलं. मी स्टेशनवरून घरी येत होती आणि अचानक मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. रोहनच्या अंगावर काटा आला. त्याने श्वास रोखून पुढे वाचलं. मी आवाजाच्या दिशेने गेले आणि तिथे तू होतास, एकटाच, पूर्ण भिजलेला आणि खूप घाबरलेला. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला पहिल्यांदा जाणवत होतं, तो आयुष्याच्या सुरुवातीलाच एकटा पडला होता. पत्र पुढे म्हणत होतं, तुझ्याजवळ एक छोटी बॅग होती, त्यात काही पैसे, एक फोटो आणि एक चिठ्ठी होती. रोहन पटकन उठला. त्याने बॉक्समध्ये शोधायला सुरुवात केली. काही जुने कपडे, आईची औषधं आणि खाली एक जुनी प्लास्टिकची पिशवी. त्यात ती चिठ्ठी होती. त्याचे हात थरथरत होते. त्याने चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, कृपया या मुलाला वाचवा, याचा जीव धोक्यात आहे. रोहनच्या अंगातून सरसर शहारा गेला. माझा जीव धोक्यात? त्याच्या डोक्यात 1000 प्रश्न सुरू झाले. कोण मारणार होतं मला आणि का? तो पटकन पुढे वाचू लागला. मी पोलिसाकडे जाणार होते, पण त्याच वेळी 2 माणसं स्टेशनवर तुला शोधत फिरत होती. रोहन घाबरला. पत्रात पुढे लिहिलं होतं, त्याच्या डोळ्यात मला भीती दिसली. ते तुला शोधत नव्हते बाळा, ते तुला संपवायला आले होते. रोहनचा श्वास अडकला. त्याच्या हातातून पत्र तर खाली पडलं. पूर्ण शरीर थरथरत होतं. त्याला पहिल्यांदाच वाटलं, ही फक्त हरवलेल्या मुलाची गोष्ट नाही, यामागे खूप मोठं काहीतरी आहे. तेवढ्यात त्याला आठवलं, त्या फोटोमधलं श्रीमंत जोडपं. त्याने पटकन फोटो हातात घेतला. त्या बाईच्या चेहऱ्याकडे तो बघत राहिला. तिच्या डोळ्यात काहीतरी ओळखीचं वाटत होतं आणि त्या माणसाच्या हातात एक महागडं घड्याळ होतं. म्हणजे हे लोक खूप श्रीमंत असणार. मग त्याला स्टेशनवर का सोडलं? रोहन वेड्यासारखा विचार करत होता. तेवढ्यात घराच्या बाहेर आवाज आला. गावातले काका आले होते. ते शांतपणे त्याच्या बाजूला बसले. काही सेकंद कोणीच बोललं नाही. मग काका हळू आवाजात म्हणाले, तुझी आई खूप मोठ्या मनाची होती. रोहन अचानक विचारतो, काका, तुम्हाला माहिती होतं ना? मग काका शांत झाले. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. हो, रोहनचा आवाज चढला. मग मला का नाही सांगितलं? काका हळू आवाजात म्हणाले, कारण तुझ्या आईला भीती होती. कशाची? तुला गमवायची. रोहन शांत झाला, कारण त्याला माहिती होतं सुमन त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. काका पुढे म्हणाले, ती नेहमी म्हणायची, एक दिवस सत्य समोर येईल, पण त्या दिवशी माझा मुलगा मला सोडून जाईल. हे ऐकून रोहन पूर्ण तुटला. तो फोटो छातीशी धरून रडू लागला. आई, मी तुला कधीच सोडलं नसतं. त्या रात्री त्याने दुसरं पत्र उघडलं. आत फक्त एक पत्ता होता, प्रभात रोड, पुणे, आणि खाली एक नाव, राजदीप इमामदार. रोहन गोंधळला. हा कोण आहे? त्या क्षणी त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. त्याने काही सेकंद फोनकडे पाहिलं, मग कॉल उचलला. समोरून एक म्हाताऱ्या माणसाचा आवाज आला, रोहन, शेवटी तुला सत्य कळलंच आहे ना? मग रोहन घाबरला. मग म्हणाला त्याला की तू कोण आहेस? समोरून हलकंसं हसू आलं. ज्या लोकांना तू शोधतोयस ते लोक आता तुला शोधत आहेत.
रोहनचा श्वास अडकला. माझे खरे आईवडील कोण आहेत? काही सेकंड शांतता होती. मग तो माणूस म्हणाला, जर सत्य जाणून तुला घ्यायचं असेल तर तू पुण्यात ये आणि लक्षात ठेव, तुझ्या आईने तुला फक्त वाढवलं नाही तर कोणापासून तरी वाचवलं होतं. मग कॉल तितक्यात कट झाला. रोहन काही सेकंद तसाच उभा राहिला. त्याच्या डोक्यात आता फक्त एकच गोष्ट चालू होती, मी नेमकं कोण आहे? सकाळ झाली. रोहन कपाट उघडतो, बॅग भरतो, आईचा फोटो काळजीपूर्वक बॅगेत ठेवतो आणि घरातून बाहेर पडतो. घराचा दरवाजा बंद करताना त्याचे हात थरथरत होते, कारण त्याला माहिती नव्हतं तो परत इथे कधी येणार आहे म्हणून. बस स्टँडवर बस येते. रोहन खिडकीजवळ बसतो. बस सुरू होते आणि तो शेवटच्यांदा गावाकडे बघतो. ते गाव जिथे त्याने आयुष्य घालवलं, जिथे त्याची आई होती. पण त्याला अजून माहीत नव्हतं, पुण्यात त्याची फक्त सत्याशी भेट होणार नव्हती, तर अशा एका व्यक्तीशी होणार होती, ती त्याला पाहताच रडायला लागणार होती आणि म्हणणार होती, रोहन माझा मुलगा, तू खरंच जिवंत आहेस. त्या स्टोरीचा पुढचा पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा.